अलंकापुरीमध्ये ही चारही भावंड बसलेली होती. त्यांचा प्रवचनाचा कार्यक्रम झाला आणि पुन्हा असं वाटायला लागलं की विठुरायाला भेटायला जावं. सगळेच मंडळी भेटतील, आपले सगळे सोयरे भेटतील म्हणून सर्वांनीच जाण्याचा निर्णय घेतला. आज निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्तांच्या बरोबर अनेक लोक या दिंडीमध्ये समाविष्ट होणार होते. मुहूर्त ठरला की आपण आज सायंकाळच्या वेळेलाच बाहेर पडू. काही हरकत नाही. सर्वांनी होकार दिला. अनेक जण आपल्या घरामध्ये जायचे, सर्वांना सांगायचे आम्ही ज्ञानदेव निवृत्तींच्या बरोबर चाललो. त्यांच्याबरोबर तीर्थयात्रा करताना आनंदाचं ऊर भरून यायचं. आणि मग दुपारची विश्रांती झाली. तिन्हीसांच्या वेळा बाहेर पडायचं होतं. चारी भावंड झोपडीतून बाहेर आले. ज्ञानदेवानी पुन्हा झोपडीकडे एकदा बघितलं. आज खऱ्या अर्थानं झोपडीला पांघरून घातलेला वेल, त्या वेल हिरवं पान कुठं दिसतच नव्हतं. सर्वच्या सर्व पांढरं फुललं होतं. आज कळ्या उमललेल्या होत्या, फुलामध्ये रूपांतर झालं होतं. आणि ज्ञानदेवांची प्रतिभा सहज बोलू लागली. मोगरा फुलला, मोगरा फुलला, फुले वेचिताची कळी आसियाला. हा बहर पुन्हा पुन्हा येत होता, पुन्हा पुन्हा येत होता. हा काव्याचा बहर होता, सात्विकतेचा होता, आनंदाचा होता, विद्येचा होता आणि भक्तीचाही होता. हा बहर अनेकांनी फुलं तोडली तरी सुद्धा पुन्हा कळीच्या रूपाने यावा आणि पुन्हा फुलावा आणि लोकांना सुगंधित करावा. जोपर्यंत वेलीवर आहे तोपर्यंत सुगंध आहे, हातामध्ये आहे तोपर्यंत हाताला सुगंध आहे आणि पुढे मूर्तीवर व्हायला तर मूर्तीलाही सुगंध आहे. विश्वामध्ये सर्वत्र भक्ती सामर्थ्याचा आणि ज्ञानाचा सुगंध वाहू देणारा हा मोगरा आपल्या आईवडिलांना लावलेला. गौरी पुढे होती. गौरी अभंग ऐकत होती आणि गौरीच्या डोळ्यातून टपकन पाणी खाली पडलं. अरे ज्ञाना, ते वैभव बघण्यासाठी तुझी आई पाहिजे होती रे. ज्ञानदेव स्थित होता. आज तो भावनेच्याही पलीकडे होता. सर्व संत मंडळींच्या बरोबर दिंडी निघाली. मजल दर मजल करत भीमातिरी पोहोचली. आज भीमातिरी नामदेवांना एक विलक्षण आनंद होता. त्यांना वाटत होतं एकदा कधी मी ज्ञानोबांना भेटतो, कधी एकदा मी मुक्ताला भेटतो, कधी निवृत्तीदादाला भेटतो. कारण त्यांच्यामुळं आज फक्त मूर्तीमध्ये पांडुरंग नव्हता तर विश्वामध्ये व्यापलेला विठ्ठल भेटलेला होता. आज ओढ लागलेली होती. तेरडू पिऊन गोरोबा करता आलेले होते. अरण भेंडून सावतामाळे आलेले होते. चोखा आला होता, बंका आला होता. ही सगळीच मंडळी आज पश्चिमेच्या दिशेला वाट पाहत होती. काहींना असं वाटायला लागलं काही नाही, आपण पुढे जावं, उरावरी भेटावं. ही संत मंडळी पुन्हा उरावरी भेटली, पुन्हा उरावरी भेटली. ते ठिकाण होतं आजच्या भाषेमध्ये वाखरीच. ही संत मंडळी तिथनं पुन्हा पाठीमागे आली. भीमा तीरावर थांबली. वाळवंटामध्ये कीर्तन उभा राहिलं. आज माणसं रावळामध्ये मावणारच नव्हती. त्याच्यामुळं आजच्या एकादशीचं कीर्तन वाळवंटामध्ये नामदेवाचं चालू झालं. बघता बघता दिव्य प्रकाश आला. सगळेजण जय जय विठोबा रुक्माई, जय जय विठोबा रुक्माई या घोषामध्ये नाहून निघत होते. पुन्हा कीर्तन रंगात यायचं. मध्यरात्र उलटून गेली, कीर्तन रंगात आलं. सर्वजण एकमेकाकडे बघून आनंदित होते. आज मुक्ताच्या शेजारी मांडीला मांडी लावून जना बसली होती. त्या काहीतरी मध्ये एकमेकावर पुटपुटायचे आणि पुन्हा जयघोष व्हायचा. तेव्हा पुन्हा हात वर व्हायचे सर्वांचे. जय जय विठोबा रुक्माई, जय जय विठोबा रुक्माई. स्त्रीच्या नजरेतून बारीक सारीक गोष्टी चुकत नसतात. म्हणूनच त्यांना भगवंतानं वरदान दिलं नीट करायचं, निवडायचं. ध्यानात घ्या, डोळे सगळ्यांनाच असतात पण दृष्टी फार तीक्ष्ण असते ती स्त्रीची असते. कदाचित आमच्याकडे तांदूळ निवडायला दिले तर पुन्हा स्त्रियांना ते आम्ही निवडलेले तांदूळ दिले तर किमान 8 भाग खडे तरी सापडतील. म्हणजे डोळे आम्हालाही आहेत पण दृष्टी नाही. त्या पद्धतीने जनाने मुक्ता बघत होत्या. त्या विशाल अशा जनसमुदायाकडे त्यांनी बघितलं आणि त्यांच्या लक्षात आलं सगळेजणच नामदेवांच्या कीर्तनामध्ये आज नावून निघतात. कारण नामदेव याच्या पूर्वी फक्त रावळामध्येच कीर्तन करत होता. आज वाळवंटात आला होता.
आज त्याला फक्त वाटत होतं की देव रावळातच आहे, मूर्तीमध्ये तो माझ्यावर बोलतो, इतर कोणाशी बोलत नाही, तोच पांडुरंग आहे. आज त्याला विठ्ठल रूपाने सर्वत्र व्याप्त असणारा परमात्मा भेटत होता, दिसत होता. सर्वजण त्यांच्या अमृतवाणीने मंत्रमुग्ध होत होते. पुन्हा आरोळी पेटली गेली. जय जय विठोबा रखुमाई. टाळ मृदंगाचा साद चढला, विणाची झंकार वाजली आणि चिपळ्यांचा गजर आसमंत दणाणून टाकत होता. जय जय विठोबा रखुमाई. पुन्हा नाद झाला आणि त्या दोघींच्या नजरेतून एक गोष्ट चुकली नाही. अरे सगळेच आनंदित दिसतात, पण एक सोडून. त्यांच्याकडे बघितलं. ज्याला आम्ही जुनाट पुरुष म्हणतो, त्या जुनाट पुरुषाच्या दोन्ही बाजूला बसणाऱ्या त्या त्यांच्या पत्नीकडे लक्ष गेलं. आज कुठेतरी आपली दृष्टी हरवून बसलेले गोरोबा हात वरच होत नव्हते. ज्याची कर्महीन दशा झाली, ज्यानं कर्मच टाकून दिलं आणि परमेश्वराची आण ज्यानं मांडली आणि मान्य केली, त्या गोरोबानं आज आपले हात बंद केले होते. जणायचं लक्ष. दोघीने एकमेकाला सांगितलं आणि मुक्ताईने पुन्हा जणायला सांगितलं. याच्यावर उपाय एकच, तू. काय हरकत नाही. अरे भगवंत नाचतो आहे पुण्यामध्ये, नामदेव त्याचं वर्णन करतो आणि गोरोबा मात्र खाली मान घालून बसले. ठीक आहे, जनानं सांगितलं. त्या जयघोष थांबला आणि सहज दृष्टी ज्ञानदेवांच्याकडे जनाईची गेली आणि ज्ञानदेवांनी जनाईनं ज्ञानदेवांना सांगितलं, ज्ञानराज, नामदेव कीर्तन करी पुढे नाचे पांडुरंग, जणी म्हणे ज्ञानदेवा बोला अभंग. ज्ञानराज, आपण अभंग सांगावा आणि त्याचं निरूपण करावं. ते निरूपण नामदेवरायांनी करावं. कर्मयोगाचा सिद्धांत सांगणारा भगवद्गीतेसारखा भावार्थ दीपिका पूर्ण झालेला ज्ञानेश्वरी ग्रंथ आज वारकरी संप्रदायाला अधिष्ठान म्हणून निवृत्तीनाथाने दिलेला होता. अनेक पारायण नामदेवांनी केलेली होती. त्याच्यामुळे कीर्तनला उभारल्यानंतर द्यावा विषय आणि तिथं अभंग द्यावा आणि अभंग दिल्यानंतर त्या ठिकाणी तो अभंग सहज लिलया सोडवावा. या पद्धतीनं नामदेवरायांना ज्ञानदेवांनी कर्मयोग सांगितला आणि कर्मयोगावर अभंग नामदेवांच्या मुखातून चालू झाला. हळूहळू बघता बघता कर्मयोग विस्तार पावत चालला. टाकड्याची वेळ जवळ आलेली होती. कर्मयोग संपत चाललेला होता. संती आणि रामी दोन्ही बाजूला पत्न्या दोन्ही बसलेल्या होत्या आणि गोरोबा खाली मान घालून बसलेले होते. एकीचा स्पर्श घडला म्हणून दोन्ही हात आपल्या बाजूला करावे इतकी पांडुरंगाची आण आपल्या मनाला लावून घ्यावी गोरोबांना वाटलं होतं आणि कर्मबंध ठेवलेला होता. पूर्ण कर्म बंद केलं. अरे माझ्या पांडुरंगाची आण, नाव मुखानं घ्यावं. अंतःकरणामध्ये हळहळ माजलेली होती आणि नामदेवांचं कर्मयोग चालू झालेला होता. कर्मयोगाचा सिद्धांत माऊलींच्या भावार्थ दीपिकेप्रमाणे नामदेव सांगत होता आणि तो कर्मयोगाचा सिद्धांत आपल्या मनामध्ये गोरोबा उतरत होते. आणि आता शेवटी पुन्हा पुंडलिक वरदा जयघोष झाला. पुंडलिक वरदाचा जयघोष झाल्याबरोबर पुन्हा जय जय विठोबा रखुमाई हात वर झाले आणि सर्वजणच त्या भगवंताच्या नामानं मुखामध्ये पावित्र्य येऊ लागलं. टाळ वाजायला लागले, चिपळ्या वाजायला लागल्या, लोकांच्या टाळ्या वाजायला लागल्या. आता कर्मयोगाचा सिद्धांत इतका मनोमन पटला की गोरोबांनी पुन्हा हात वर केले आणि पुन्हा टाळ्या वाजवू लागले. आज जनायला बरं वाटलं, कारण अनेक दिवसापासून दुसरं लग्न झाल्यापासून गोरोबाने कर्मयोग बंद केला होता. मंडळी, आज मला माफ करा, कारण आपल्याला वेळेचं बंधन आहे. हे ज्ञानोबांचं चरित्र आपल्याला सांगायचं झालं तर कमीत कमी 1 महिना लागतो. ध्यानात घ्या. तरी आपण काही ठराविक प्रसंग बघतो आहोत. ही माफी मागणं माझं कर्तव्य लक्षात घ्या, कारण सर्व चरित्र एका वेळी मी सांगू शकत नाही, कारण इतकं अथांग चरित्र आहे. या चरित्रातून चरित्र पुढे तयार होत असतात. पुन्हा योगायोग कधी निर्माणच झाला आयुष्यामध्ये तर पुन्हा एकदा सांगितलं जाईल, काहीच हरकत नाही. नामदेवांनी कीर्तन थांबवलं. काकडा चालू झाला. रावळामध्ये सगळे जमलेले होते. काकडा झाला. भगवंत आज हसतमुख होता, कारण एका भक्तानं कर्मयोगाला पूर्णविराम दिला होता
तो पूर्णविराम आता निघाला आणि पुन्हा कर्मयोग चालू झाला होता. कौरवांचा कर्मयोग चालू झाला. एकादश झाली, द्वादश झाली, पारणं फेडलं गेलं आणि पुन्हा प्रत्येक जण आपापल्या वाटेनं जाण्यासाठी पुन्हा रावळामध्ये जमले. आणि रावळामध्ये जमल्यानंतर सर्वजण एका एका खांबाला टेकून बसले. विचार विनिमय चालू झाला आणि ज्ञानोबांनी सहज सांगितलं, अहो संत मंडळी, माझी एक विनंती, तीर्थयात्रा करावी अशी माझी इच्छा आहे. आपलं मत काय? ज्ञानोबांची इच्छा तीर्थयात्रेला सर्व संतांची एकमेकांमध्ये कुजबूज झाली आणि जो तो तयार झाला. नामदेवांच्याकडे ज्ञानदेवाने बघितलं आणि सांगितलं, नामदेव महाराज, आपणही आमच्या बरोबर यावं अशी माझी इच्छा. ज्ञानोबा, भूवैकुंठ सोडून आणि तीर्थयात्रा किती वेळ लागेल सांगता येत नाही रे, आणि इतके दिवस मी या माझ्या पांडुरंगाला सोडून जायचं. ज्ञानदेवांनी सहज सांगितलं की आपण आपल्या देवाची परवानगी घ्यावी. त्यांनी परवानगी दिली तर आमच्या बरोबर या, काही हरकत नाही. चोखा तयार झालेला होता, अनेक मंडळी तयार झालेली होती. नामदेव मात्र देव उठला, आज गाभाऱ्यामध्ये गेला, देवाच्या समोर हात जोडले आणि मनोमन देवाला प्रश्न विचारू लागला, देवा, तुझं मत काय आहे? ज्ञान राजानं मला बोलवलं, तुझं मत काय? तुझे आणि माझं जे अतूट नाट्य आहे ते आज मला तुटल्यासारखं वाटतं रे. अनेक दिवस मला तीर्थयात्रेला जावं लागेल, तुझ्याशी मला बोलता येणार नाही, तुझं दर्शन मला घेता येणार नाही. देवाने मनातला प्रश्न जागा केला आणि नामदेवांना सांगायला सुरुवात केली, अरे नामदेवा, विसोबांच्या कृपा आशीर्वादानं तुला मी सर्व ठाई आहे याची प्रचिती आली ना? होय देवा, परंतु तुला लहानपणापासून तुझ्या प्रेमात पडलो आणि तुला सोडून बाजूला जावं असं वाटत नाही. अरे तू मला सोडून जातोसच कुठं? ज्ञाना म्हणजे मीच आहे रे, तू माझ्या सोबतच असणार आहेस आणि मी तुझ्या सोबत असणार आहे. ज्ञानदेवांची इच्छा आहे तू गेलं पाहिजेस नामदेवा. अंतरिम आदेश देवाचा मिळाला. नामदेवा डोकं टेकलं पायावर आणि आले आणि ज्ञानदेवांना सांगितलं, चला तीर्थयात्रेची तयारी. आता अलंकापुरीकडे जायचंच नाही, आता तीर्थयात्रेसाठी निघायचं. सर्वजण तीर्थयात्रेसाठी पुढे जायला. आज मात्र निवृत्ती, सोपान आणि मुक्ता यांना वेशीवर सोडायला नेहमी पुन्हा मागाले. आज सोबत होते फक्त नामदेव आणि ज्ञानदेव आणि सोबत असणारी इतर संत. काही मंडळी आपापल्या गावाला गेलेली होती, तर काही संत मंडळी आणि काही वारकरी दिंड्या पताका घेऊन या वारीमध्ये समाविष्ट झाली. अनेक दिवसाचा प्रवास पुढे औंढ्या नागनाथाला गेली. औंढ्या नागनाथच्या ठिकाणी सुद्धा नामदेवांचे कीर्तन झालं, परंतु त्या ठिकाणी असणाऱ्या कर्मठ लोकांनी त्यांना अडवलं म्हणून देऊळ फिरवण्याचं सामर्थ्य सुद्धा भगवंताला दाखवावं लागलं. पुढे प्रवास चालू झाला. आज ज्ञान आणि नाम हे दोन एकमेकाच्या हातामध्ये हात घालून चाललेले होते. म्हणजे ज्या ठिकाणी ज्ञान असतं आणि ज्या ठिकाणी नाम असतं, जिथं नामानंतर ज्ञानोत्तर भक्ती आणि ज्ञानोत्तर भक्तीनंतर नाम घेतलं जातं, त्या ठिकाणी भगवंत पुन्हा पुन्हा असतो, पुन्हा पुन्हा असतो, तो पुन्हा पुन्हा येत असतो. तिथंच भगवंत असतो. आज ज्ञान आणि नाम एकमेकाच्या हातात हात घालून चालले. प्रत्येकाचे चेहरे काळवंड्यासारखे दिसत होते, पण त्या काळवंडलेल्या चेहऱ्यातून सुद्धा तेज मात्र दिसत होतं. भक्तीचं तेज होतं, ज्ञानाचं तेज होतं. उसंत मिळेल त्या ठिकाणी ज्ञानदेवांचं प्रवचन आणि नामदेवांचे कीर्तन लोक ऐकत होते. जाता येता चर्चा करत होते, विचार विनिमय चाललेला होता. आज उत्तरेकडे प्रस्थान झालं. उत्तरेकडे जाता जाता अगदी द्वारका पावी, मथुरा पावी, काशीपर्यंत जाऊन पोहोचावं. म्हणजे काशीपर्यंत जाऊन पोहोच. काशीच्या बाहेर असतानाच गंगेच्या तीरावर सर्वजण थांबले. विश्वेश्वराचं दर्शन घेण्यासाठी सर्वजण आतुरलेली होती. आज वाटायला लागलं की खरोखर आपण जाऊ. पण काशीमध्ये आज तिन्हीसांची आरती मोठ्या हलकल्लोळामध्ये चालू झालेली होती. गर्दीच्या गर्दी, गर्दीच्या गर्दी, गर्दीचा महापूर. काशी क्षेत्रातील प्रत्येक जण घराच्या बाहेर आलेला होता, कारण काशी क्षेत्री जवळजवळ 1 मास चालणारा यज्ञ मणिकर्णिकेच्या घाटावर चालू झालेला. 1 महिना हत्तीला खाऊ पिऊ घालून त्याला पोचला गेलेला होता. आज अंतिम दिवस. आज शेवटची आहुती यज्ञामध्ये द्यायची आणि हत्तीच्या
सोंडेमध्ये हार द्यायचा. त्या हत्तीनं कुणाच्या गळ्यामध्ये जो हार घालेल तो धर्मप्रमुख काशीचा. महिनाभर जीव टांगणीला लावून बसलेले धर्म मार्तंड लोक आपापसामध्ये कुजबुजूक होते. यावेळा कदाचित माझं पुण्य जास्त असेल, हत्ती माझ्याच गळ्यामध्ये माळ घालणार, प्रत्येक जण बोलत होता. निवडणुकीचा निकाल जवळ आल्यानंतर जसे ठोके चुकतात त्या पद्धतीने या कर्मकांड करणाऱ्या लोकांचे ठोके चुकत होते. काय करायचं काय करायचं. ही संत मुली बाजूला आलेली होती. गंगेमध्ये पवित्र स्नान केलं. चला म्हणले आता जाऊ. काशीमध्ये प्रवेश करताना मात्र तिकडं हत्तीनं सोंडेमध्ये माळ घेतलेली होती. तो फिरत होता, अवतीभोवती फिरला. त्याला कदाचित त्याला वाटलं नसेल की आपण यांच्या गळ्यामध्ये माळ घालून मूर्खपणा करण्यापेक्षा आपण पुढे गेलेलं बरं. हत्ती पुढे चालला पुढे चालला. प्रत्येक जण पुढे यायचा आणि मान पुढे करायचा. कदाचित चुकून का असेना, निष्ठून का असेना, आपल्या गळ्यात माळ पडावी म्हणजे आपण धर्मप्रमुख. मान पुढे करायचा आणि हत्ती पाय पुढे टाकायचा. हत्ती पाय पुढे टाकायचा. वरचा माहूत मात्र सतत सांगायचा बाजूला व्हा बाजूला व्हा, पाय अंगावर पडेल. कदाचित अंगावर पाय पडला तरी चालेल, पण शेवटी प्रमुख म्हणून तरी मृत्यू यावा असं बऱ्याच जणांना वाटत होतं. अनेक जण पुढे यायचे, मान खाली करायचे. हत्ती त्यांच्या मानेवरून फक्त हात फिरवायचा आणि पुढे न्यायचा. अनेकांना असं वाटायचं की आता माझ्या गळ्यामध्ये माळ पडते आणि अनेकांना असं वाटायचं अहो यांच्या गळ्यामध्ये माळ पडते म्हणजे आम्ही काय करायचं. असे दुस्साहस करणारे लोक एकमेकाची विरोधक होते. हत्तीनं बाजू मांडली आणि हत्ती पुढे चालू लागला. हत्ती पुढे चालू लागला. मुख्य प्रवेश द्वाराकडे हत्ती चालू लागला. पाय पुढे पुढे सरकत होते. त्या दक्षिणेकडून गेलेले वारकरी हे हातामध्ये पताका घेऊन पुढे चाललेले होते. जे जे विठोबा रखुमाईचा गजर चाललेला होता. आज गजर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये चाललेला होता. हरिहरा भेद नाही नका करू वाद. ज्ञानोबांनी आपल्या वारकऱ्यांना सांगितलेलं होतं. अरे संप्रदाय आणि वैष्णव संप्रदाय हे दोन्ही नाही, वेगळे नाहीत, एकच आहेत. नाहीत ते बाजूला. उगाच बुद्धिभेद करण्यात काही अर्थ नाही हे माऊलीने आताच सांगून ठेवलेले होते. त्याच्यामुळे प्रत्येक जण विश्वेश्वराकडे जायचं ते पांडुरंगाकडे म्हणूनच चाललेले होते. जे जे विठोबा रखुमाई चालू झाले. मध्येच पुढे कुणीतरी सांगितलं हर हर महादेव, हर हर महादेव. महादेवाचा जयघोष झाला. पुढून हत्ती येत असलेला बघितला आणि वारकऱ्यांच्या मध्ये कुंभूत चाललं. अहो हत्ती आला बाजूला वा, हत्ती आला बाजूला. एवढ्यात कोणीतरी सांगितलं अहो हत्या 1 महिना बांधून होता, त्याच्या समोर यत्न केलेला होता. धर्मपीठावर प्रमुख म्हणून कुणाला बसवायचं याच्यासाठी हा निवाणा चालला होता. हत्ती पुढे सरकत होता. हत्ती पुढे सरकत होता. ही संत मंडळी सगळी बाजूला झाले आणि हत्ती पुढे गेला. या संतांची मांदियाळी सोडून हत्ती पुढे गेला. वेशीपर्यंत जाऊन पोहोचला. कदाचित त्याला वाटत असेल हा त्रिकंड कीर्ती तत्ववेत्ता असणारा संत या भूमीमध्ये येतोय. पहिल्यांदा त्याच्या चरणावर चरण धूल घ्यावी मस्तकावर आणि मग पुढे जाऊ. वेशीपर्यंत हत्ती गेला आणि हत्ती पुन्हा पाठीमागे परतला. योग्यता कुणाचीच वाटली नाही असं अनेकांना वाटायला लागलं. म्हणून पुन्हा एक जण पुढे यायचा आणि मान पुढे करायचा. हत्ती त्या गर्दीतून वाट काढत काढत पुढे आला. अरे हत्ती परतला वा बाजूला माहून सांगत होता. लोक वाट देत होते. हत्ती पुढे सरकत होता आणि पुन्हा एका बाजूला उभारायला कोपऱ्यामध्ये उभारला. नामदेव, ज्ञानदेव आणि इतर संतांच्या मांदियाळीकडे हत्ती लगबगीने पुढे जायला लागला. अरे वा बाजूला कोणीतरी ब्राह्मण आले म्हणणे विठ्ठलाचे भक्त. आमचं काय चाललंय इथं आणि यांचं काय चाललंय. ध्वजपूवर फडकत होत. हत्ती त्या ध्वजातून पुढे पुढे सरकत होता. त्याचे बारीक बारीक डोळे कुणाला तरी शोधत आहेत हे सगळ्यांनाच कळलं होतं. मग प्रत्येक जण वाट देत पुढे चाललेला होता. तो हत्ती आला आणि हत्तीनं दोन्ही पुढचे गुडघे टेकले. लक्षात आलं हत्तीला आता माळ घालायचे. अगदी जवळच असणाऱ्या ज्ञानदेवांच्या समोर त्याने गुडघे टेकले होते आणि हत्तीनं आपल्या सोंडेतील माळ हळूच ज्ञानदेवांच्या मस्तकावर धारण केली, सोडली. गळ्यामध्ये माळ घेतली. अरे एवढासा पोरगा आणि हत्तीनं काय, हत्ती सुद्धा चढला की काय. आता कर्मकांड करणारी मंडळी एकमेकांमध्ये ज्ञानदेवांना तोपर्यंत सगळी पूर्ण कल्पना आली होती की धर्मपीठावर बसण्यासाठी इथं हत्ती कडून माळ घालून निवड करण्यात येणार.
हत्तीनं हत्तीनं घातलेली माळ ज्ञानदेवांनी धारण केली आणि पुन्हा हत्तीला नमस्कार केला. गजराज, कदाचित तुम्हाला वाटलं असेल आम्ही योग्य आहोत त्यासाठी, परंतु आम्हाला कुठल्याही पदाची अपेक्षा नाही. माझं कार्य आहे ते मी कार्य करण्यासाठी इथं आलो हे नाही का आपल्याला माहिती. ज्ञानदेव हत्ती बरोबर बोलत. कदाचित हत्तीलाही वाटलं असेल की ज्ञानदेवांच्या गळ्यामध्ये आपल्या सोंडेतून माळ घालावी आणि आपण सुद्धा जीवनमुक्त व्हावं. पुन्हा कुठल्याच प्राण्याचा आणि मनुष्याचा सुद्धा आपल्याला जन्म. हत्ती उभा राहिला, हत्ती पाठीमागे फिरला आणि पुन्हा ज्ञानेश्वर यांच्या नावाचा जय घोष झाला. नामदेवांना तर आता आकाश ठेवणं वाटू लागलेलं होतं. नामदेव पुन्हा ज्ञानदेवांच्या जवळ जायचा. ज्ञानदेवांनी ती माळ अलगद काढली. पुन्हा जिथं होम चालू होता त्या मणिकर्णिकेच्या घाटावर ती माळ नेऊन सोडली आणि सर्वांना सांगितलं, ब्रह्मवंत माफ करा, आम्ही दक्षिणेतून आलो, आम्ही विठुरायाचे भक्त आहोत, तेव्हा आम्हाला कुठलाही अधिकार आणि पद काहीही नको, आम्ही पुन्हा आमच्या दिशेने पुन्हा पाठीमागे जाणार आहोत. ज्ञानदेवांनी मिश्किल गाणी अशी शांत स्वभावाने सांगितली. इतका मोठा मिळणारा सन्मान सुद्धा सहज निलया त्यागण्याला संत म्हणतात. सहज सोडून दिलं. त्या मणिकर्णिकेच्या घाटावर गेल्यानंतर पुन्हा आठवण झाली. बाबाने असंच सांगितलं की काशीमध्ये आईची आणि बाबांची भेट याच घाटावर झाली. त्या घाटाला नमस्कार केला. ध्यानात घ्या, आपण काशीला कधी गेलात तर मणिकर्णिके नावाचं घाट आहे, तिथं जाऊन एकदा या. तिथे गेल्यानंतर भगवद्गीता वाचता येत असेल, भगवद्गीता वाचा. अनेक लोक काशीला पवित्र होण्यासाठी जातात आणि तिथे गेल्यानंतर होम यज्ञ हवन करतात. म्हणणारा म्हणत असतो आणि आपले विचार वेगळेच चालू असतात. तुम्ही करा यज्ञ, मी स्वतः केलाय म्हणून सांगतो. लक्षात घ्या. मला होते गेल्या वर्षी 2023 फेब्रुवारी महिन्यामध्ये 26 फेब्रुवारी या दिवशी काशी क्षेत्रावर मणिकर्णिकेच्या घाटावर मी स्वतः भगवद्गीतेचं पारायण. आत्ता वर्ष झाले. लक्षात घ्या. आहेत माझ्याबरोबर मंडळी असणारी. मी स्वतःला भाग्यवान समजतो, कारण पंजाबमध्ये कीर्तन होतं 24 फेब्रुवारीला आणि तीर्थयात्रा मला करायची होती. त्या तीर्थयात्रेचं नियोजनच मी असं केलं की ज्या दिशेनं नामदेव आणि ज्ञानदेव प्रवास करत गेले त्याच दिशेनं जायचं आणि पुन्हा त्याच दिशेनं परत यायचं. 20 दिवसाचा प्रवास केला. 2008 पासून मी चरित्र सांगतो, परंतु जाणं मला घडलं नव्हतं आणि योगायोगानं नामदेवांच्या आणि ज्ञानदेवांच्या कृपेनं मला हा योग आला आणि पंजाबमध्ये कीर्तनासाठी बोलावणं आलं आणि तीर्थयात्रा त्यांची मी पूर्ण करू. त्या मणिकर्णिकेच्या घाटावर नमस्कार केला. विश्वेश्वराचं दर्शन घेतलं. नामदेव महाराज काय ठरवलं? तुम्ही म्हणाल ते निघूया का? हो. सर्व वारकऱ्यांचा पुंडलिक वरदा हरी विठ्ठल गजर घाल. सर्वजण निघाले. दिल्ली प्रांतामध्ये आले. दिल्ली प्रांत यवनांचं होत. अशा भगव्या पताका जर आल्या तर ते लगेच सावध व्हायचे, लोकांना अटक करायचे, समोर घ्यायचे आणि समोर बेड्या घालून किंवा त्यांना मारून सुद्धा टाकायचे. परंतु इथं ज्ञान आणि नाम दोन्ही एकत्र होते. मी आधीच आपली माफी मागितलेली. अनेक प्रसंग मी वेळेअभावी आपल्याला सांगू शकत नाही. दिल्ली प्रांत झाला आणि पुन्हा चालू झाले गिरनार पर्वत. गिरनार पर्वतावर पोहोचले. गिरनार पर्वतावर चढता चढता अगदी दमछाक झालेली होती. परंतु ज्ञानदेवांना मुद्दा म्हणून तिथे न्यायचं होतं सगळ्यांना. एका भल्या मोठ्या उमराच्या झाडाखाली ज्ञानदेवांनी नमस्कार केला. नामदेव शेजारी होते. त्याने इकडे तिकडे बघितलं. ज्ञानराज, आपण इथं मस्तक ठेवलं का हो? नामदेव महाराज, आपल्याला हे दिसत नाही का? हो दिसतं ना, हे उमराचं झाड आहे. नामदेव शांतपणे हसले. ज्ञानदेवांच्या जवळ गेले. नामदेवांच्या जवळ गेले आणि ज्ञानदेवांनी नामदेवांच्या शरीराला स्पर्श केला. स्पर्श केल्याबरोबर समोरचं दृश्यच बदललं. त्या भल्या मोठ्या उमराच्या झाडाखाली भगवान दत्तात्रय बसलेले होते. सगुण रूपामध्ये आज सर्व वारकऱ्यांना त्यांचं दर्शन झालं. हा चमत्कार नव्हता, पण भव्यत्व आणि दिव्यत्व आणि भगवंताची असणारी ठिकाणं
की ज्याला माहिती असतात तिथं तो नतमस्तक होत असतो, तिथंच त्याला दर्शन होत असत, याची प्रचिती आली. गिरणार उतरला गेला. पुढे मारवाड पंथामध्ये येऊ लागले आणि मात्र कासावीस लोक खायला लागले. आधीच दिवस उन्हाळ्याचे, चैत्राचा महिना चालू होता आणि लोकांना कासावीस करणारं ऊन लागत होतं, उष्णता वाढत होती. अनेकांना पाणी हवं होतं म्हणून पाण्यासाठी अनेक जण बघत होते आणि चालता चालता कुठेतरी यांना दिसलंच, अरे विहीर दिसली, विहीर दिसली. पट 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 सगळ्यांची पावलं विहिरीच्या दिशेने. विहिरीमध्ये खाली बघितलं तर अगदी एखादी चांदणी दिसावी त्या पद्धतीनं एखादा फक्त पांढरा टिपका असावा तसं पाणी तळाला अगदी गेलेलं. प्यायचं कसं? ज्ञानदेवानी नामदेवांच्याकडे बघितलं आणि ज्ञानदेवानी लघिमा नावाची सिद्धी आपली प्राप्त केलेली होती. लघिमा, अरिमा, गरिमा नावाच्या सिद्धी असतात, त्यामध्ये या योग्यानं लघिमा नावाची सिद्धी प्राप्त केली. ही दुसऱ्या वेळा प्राप्त केलेली होती. पहिल्या वेळेला मारुतरायांनी प्राप्त केली. एका राक्षसीच्या तोंडातून प्रवेश केला आणि कानातून बाहेर केला. कानाचा पडदा केवढा असतो त्याच्यातून बाहेर येणे, याला लघिमा नावाची सिद्धी म्हणतात. दुसऱ्या वेळा हा संत मायभूमीमध्ये येत असताना करत होता. त्यांनी लघिमा नावाची सिद्धी आत्मसात केली. आत खाली गेले, उतरले आणि पाणी ग्रहण केले आणि पुन्हा वर आले. कुठे दोर नव्हता, पायरी नव्हती, काहीच नव्हतं. आता मात्र नामदेवांना ज्ञानदेवांनी सांगितलं, तुम्हालाही तहान लागलेली, तुम्ही जा. ज्ञानराज काय बोलता? योग सामर्थ्य फक्त स्वतःसाठी असतो, हे आपल्या बरोबर आहे. त्यांचं काय? त्यांना योग नाही मिळणार, कारण त्यांचं पूर्व संचित कसं आहे आपल्याला नाही माहिती. योगानं तुमची तहान भागली, पण यांची तहान कोण भागवणार? मग काय ठरवलंय? ज्ञानदेवाने विचार, काही नाही. माझ्या भक्तीमध्ये जर सामर्थ्य असेल तर ते पाणी सुद्धा यांची तहान भागवेल. भक्तीवर एवढा विश्वास आपला असावा. नामदेवानी सहज सांगितलं आणि नामदेवानी पाठीमागे वळले आणि या असणाऱ्या वारकऱ्यांना सांगितलं, जोपर्यंत आपल्याला पाणी मिळत नाही तोपर्यंत भगवान विठ्ठलाचं नाव थांबवायचं नाही. जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई जय घोष चालू झाला आणि तापलेल्या त्या उन्हामध्ये लोक भक्तीचं वातावरण तापवत होते. पिठू भक्तीचा डांगोरा चालू झालेला होता. इतक्या दिव्यत्वाला चाललेलं होतं, आसमंत गाजत चाललेलं होतं. ज्ञानदेव ही सगळं काही शांत मुद्रेनं बघत होते. भक्तीमध्ये रममान झालेल्या वारकऱ्यांच्या भक्तीला ऊत आलेला होता, महापूर आलेला होता. तसं पाणी हळूहळू हळूहळू वर येतो. विहिरीचा काठ ओसंडून व्हायला. अरे पाणी आलं, पाणी आलं. सर्वांनीच पाणी प्राशन केलं, तहान भागव. ज्ञानदेवांनी नामदेवांच्या जवळ जाऊन हात जोडले. आज तुम्ही सिद्ध केलं, भक्तीमध्ये फार मोठं सामान. ज्ञानदेवांना आज वाटत होतं की खऱ्या अर्थानं भागवत धर्माची पताका यांच्या खांद्यावर दिल्यानंतर ही अखंडामध्ये ही भगवत धर्माची पताका नेऊन ठेवू शकतात, पोचवू शकतात. आज योग्यता तपासण्याची वेळ होती, म्हणून स्वार्थ आणि परमार्थ याची तफावत कशी असते हे ज्ञानदेवांनी नामदेवांच्या रूपाने बघितले. चैत्र संपत आला, प्रवास चालूच होता. मजल दर मजल करत सगळेच पुढे यायला लागली. आषाढी पुढे ठरलं गेलं, आषाढीला सर्वांनी एकत्र यायचं होतं. आज जवळजवळ 2 संवत्सर झालेली होती. 2 वर्षाचा अखंड प्रवास, 2 वर्षाचा अखंड प्रवास. मी आपल्या समोर चरित्र मानतो आहे, लक्षात घ्या. याच्यासाठी सगळ्यात मोठा पुरावा कुठला असेल तर नामदेव रायांची गाथा, ज्याच्यामुळे तीर्थावळीचे अभंग आहे. त्यांनी ज्ञानदेवांचे चरित्र लिहिले. लक्षात घ्या, सर्व संतांची चरित्र, म्हणून नामदेवराय हे आद्य चरित्रकार आहे. त्यांचे विशाल असं चरित्र आहे मोठं. आजपर्यंत जवळजवळ 21 संतांची मी चरित्र सांगतो लक्षात लोकांना. नामदेव महाराजांचं चरित्र असंच भव्य दिव्य, पण ज्ञानदेवांचं चरित्र मिळण्यासाठी आम्हाला आधार कुठला तर तीर्थावळीचे अभंग रचना त्यांची चालू होती. पुढे पुढे चालली. आषाढीची सर्वांनाच वेळ लागलेली होती. निवृत्ती सोपान मुक्ता आळंदीच्या वाटेवरून पंढरीकडे प्रस्थानाला आले. मजल दर मजल प्रत्येक जण येत होते. आता सर्वांनीच ठरवलं एकमेकाला उराउरी आज भेटता येईल. दसमीचा सगळेच जण आले, सगळेच जण आले.
गौरबा होती, चोखा, सगळेच सोबत होते. आज देवाला सुद्धा आनंद होता. सगळेच जण आले आणि वाखरी सारख्या ठिकाणी आले आणि एकमेकाला उराउरी भेट दिली. आज सुद्धा त्याचं प्रतीक वाखरीमध्ये संत एकमेकाला भेटतात आणि मग देवाला भेटायला येतात. काय संतांचं सामर्थ्य आहे. सगळेजण रावळामध्ये आले. आज देवाला सुद्धा आनंद वाटायला लागला. नामदेवांचं कीर्तन, ज्ञानदेवांचं प्रवचन, काकडा झाला, एकादश झाली, पारणं फेडण्यासाठी आज मामुद घातलं झाले गेलेलो. आज जाणारा सुद्धा आनंद वाटत होता. माझे गुरुराय आज घरी आले. महादेव, विठोबा, गोविंद आणि नारायणी नामदेवांची चारही मुलं आनंदित होती. बाबा आज घरी आले. स्वयंपाक रांधला गेला आणि पारणं फेडण्यासाठी पानं टाकली गेली. पानावर बसली. सर्वांनी शांत आणि उत्तम प्रकारे प्रसाद घेत ग्रहण केला. नामदेव प्रत्येकांना सांगत होती असं असं बसावं. परंतु ज्ञानदेवाने सांगितलं इथं बघण्यापेक्षा रावळामध्ये आपण थांबू, रावळामध्ये बसू. ठीक आहे, काही हरकत नाही. सगळे सुटले, रावळामध्ये गेले आणि रावळामध्ये प्रवासाचं वर्णन नामदेव सांगून निवृत्तीनाथाला आनंद वाटत होता. आज ज्ञानराज आपल्यासोबत. परंतु ज्ञानराज आज अंतर्मुख होता. तो कोणाशीच काही बोलत नव्हता. शांत, अतिशय शांत होता तो. त्याची नजर जमिनीकडे लागलेली होती. प्रत्येक जण या चर्चेमध्ये सहभागी होत होता, पण ज्ञानदेवांची नजर मात्र जमिनीवरून वर यायलाच तयार नव्हती. चेहरा प्रसन्न होता, परंतु बोलणं काहीच येत नव्हते, शब्दच काही येत नव्हते. मुक्ताला जाणवलं. मुक्तानं निवृत्तींना विचारलं, दादा, ज्ञानदादा बदलला रे आज? होय मुक्ता, ते मीही बघतो. मलाही कळतं मुक्ता. आज गोरोबांनाही जाणलं की एवढा सहज बोलणारा ज्ञाना आज शांत का. सर्वजण एकमेकाकडे बघत होते. संध्याकाळची वेळ आली. उद्या परतीचा प्रवास. आजची इथली शेवटची रात्र. रावळामध्ये तिथंच सर्वांनी अंग टाकत. ज्ञानदेव मात्र उठले आणि भगवंतासमोर जाऊन उभा राहिले आणि त्या मूर्ती समोर हात जोडले आणि सांगितलं, देवा, आजची एकादश तुझ्यासाठी झालेली. तुला असं वाटत नाही का माझ्याकडे यावं तुला? ज्ञाना, काय बोलतायस? अरे भगवंता, तुझ्या इच्छेनं जे जे व्हायचं ते सगळं झालं. आता इथं राहावं असं वाटतच नाही रे. तुझ्याशी मिळावं असं वाटतं. देवाला सुद्धा हुंदका आवडत. चालतं बोलतं विद्यापीठ काय परवानगी मागतो, तेव्हा समाधी घ्यायचं ठरवलं. हात जोडले. नामदेव माघार, ज्ञानदेव माघार, निवृत्ती, सोपान, मुक्ता सगळेच होते. दुसरा दिवस उजाडला. सर्वात जणांनी अंघोळ केली. अंघोळ केल्यानंतर आज सर्वच जणच बाजूला होते. आज दोन संवत्सर लोटलेली होती की ज्ञानदेव आणि नामदेव एकत्र होते. त्यामुळे नामदेवांना सुद्धा आज वाईट वाटत होतं की काय आज ज्ञानराज मावळे अलंकापुरीकडे झाले. पुन्हा रावळामध्ये आले. उराउरी भेट झाली आणि ज्ञानदेवांनी नामदेवांना मानेना खून केली. बाजूला बोलवून घेतलं आणि बोलू लागले. सर्वजण आपापल्या चर्चेमध्ये गुंतलेले होते आणि ज्ञानदेव आणि नामदेव दोघं एकमेकाशी बोलत होते. काय झालं ज्ञानराज? काही नाही. आज मी जर हे बोललो गुरुरायांच्याकडे तर कदाचित त्यांचं मन हेलावून जाईल, म्हणून तुमच्याशी आधी बोलावं असा विचार केला. काय विचार? मी समाधी घ्यायचं म्हणून. ज्ञाना, काय बोलतोयस? अरे तुझं वय काय? अजून तुमची गरज आहे? नामदेव अचानक मोठ्यानं बोलले. आजूबाजूचे लोक शांत झाले. दोघांचा संवाद अचानक वाढला गेला. संवादाची दिशा काय आहे लोकांच्या लक्षात आली. सगळे शांत झाले. नाही, मी माझ्या भगवंताला तसं भगवंताकडून वचन घेतलं. काही झालं तरी आलेला पाहुणा निरोप दिला.
निरोप देऊन पूर्ण झाला तो कधी घोटाळतो कार्य घरात. आणि 2 वर्षाचं आपलं एकमेकाचे अनुसंधान. नामदेवांच्या डोळ्यातून आसू गळत होती आणि ज्ञानदेव सांगत होते, आलेल्या पाहुण्यानं कधीच थांबू नये, लगेच जाऊन निरोप देऊन. तसा जगाचा निरोप देण्यासाठी, जगाला निरोप देण्यासाठी भगवंतानं मला पाठवलं. त्याचा निरोप देऊन पूर्ण झाला. आता अवतार कार्य पूर्ण झालं. आता जावं असं वाटतं, इथं राहू नये असं वाटतं. आणखी एकदा विचार करा. नामदेवांनी हळूहळू बातमी कणोकणी सगळीकडे पैसे राहून शांत झालेले होता. आज देव सुद्धा शांत होता, चेहरा पाडलेल्या अवस्थेमध्ये तिथेवरून. नाही पक्कच ठरवले का? हो पक्कच. पण कधी एवढं ठरवलं नाही, पण समाधी घ्यायचं. पुन्हा उरावरी भेटली, सर्वजणच गेली. पुन्हा कार्तिकच्या वेळा सर्वांनी ठरवलं होतं की पुन्हा पंढरीमध्ये जमायचं. आज ज्ञानरायाची ओढ लागल्यामुळं त्या कार्तिकी पर्यंत नामदेव जेव्हा जेव्हा उसंत मिळत त्या अलंकापुरी जायचे आणि ज्ञानदेवांच्या बरोबर हितगुज करायचे आणि पुन्हा पंढरीमध्ये यायचे. कार्तिकीच्या एकादशीच्या निमित्तानं सर्वजण जमले. आज मात्र खिन्नता अधिक वाढली. 3 महिन्याचा मास कसा निघून गेला काहीच कळलं नव्हतं. ज्ञानदेव मात्र अतिशय शांत आणि शांत. कार्तिकीच्या वेळेला सगळे जबे रावळामध्ये जमले. देवाला आज आसमंत तुटल्यासारखं वाटत होतं. सर्वांच्या समोर देव सुद्धा डोळ्यातून टिपू टाकत होता. परतीचा प्रवास चालू झाला आणि 12व्या दिवशी पारण्याच्या अगोदर देवासमोर ज्ञानदेव उभा राहिले आणि सांगितलं, देवा आता पुढच्या एकादशीला आपण माझ्याकडे यावं. हो ज्ञानराजा येईल, वचन दिलं गेलं. सर्व संत मुनींच्या समोर ज्ञानदेव उभा राहिले. आपला निश्चय सांगितला. निवृत्तीनाथ गहीवरून आलेला, मुक्ता गहीवरून आलेली होती. अहो संत झालं तरी काय झालं, ती सुद्धा माणसासारखीच असते. सर्वांनाच गहीवरून आलं. ज्ञानदेव मात्र शांत बोलत. पारणं सोडलं गेलं आणि पुन्हा प्रवास चालू झाला. अलंकापुरीच्या दिशेने पुन्हा प्रवास. मजल दर मजल करत सर्वजण अलंकापुरीच्या दिशेने. आजचा 7वा दिवस अलंकापुरीमध्ये येऊन झालेला होता. म्हणून ध्यानात घ्या, पंढरपुरापासून जाणारी पालखी ही अतिशय वेगाने जाते अलंकापुरी. परतीच्या प्रवासाना कोण गेला असेल तर त्यांच्या ध्यानात येईल. देवाकडे येताना अनेक दिवस असतात, जवळजवळ 22-23 दिवस असतात. पण पुन्हा पंढरीला जायचं झालं तर ती वारी अतिशय कमी दिवसात जाते. आज लोक महाराष्ट्रातील वारकरी ज्यांना ज्ञानदेवांची बातमी कळली ते सगळेजण दिंड्या पताका घेऊन पुन्हा अलंकापुरीच्या दिशेने. आज नामदेवाचं लक्ष कशातच लागत नव्हतं. म्हणून विठोबा, महादेव, गोविंद आणि नारायण या सगळ्यांना घेऊन जनाई सकट सर्वजणच अलंकापुरीच्या दिशेने. इकडे मात्र 7 दिवसामध्ये बरंच काही. ज्ञानदेव शांत होत चालले. ज्ञानदेवाच्या स्मृती प्रत्येकाच्या मनामध्ये येत होत्या. ज्ञानदेव पवित्रतेने बोलत होते. आज ज्ञानदेवांची अखंड वाणी थांबूच नाही असं वाटत होतं. सहज त्यांची भाषा चालू झालेली होती. लोक मंत्रमुग्ध होत होते, स्वतःला धन्य मानत होते. बघता बघता पताका अलंकापुरीच्या दिशेने येऊ लागल्या. 4 दिशेने यायला लागल्या. अलंकापुरी पताकाने आणि वारकऱ्याने वैष्णवाने भरून गेली. आज नामदेव सुद्धा अलंकापुरी. कौरबा होते, चोखोबा होते, जना होते, सगळेजण आलेले होते. पण खिन्न मुद्रा सगळ्यांची. मुक्ता पुढे झाली आणि ज्ञानदेवाला विचारले, दादा नाही का रे बदलता येणार तुला हा निर्णय? अगं मुक्ता, तूच म्हणते होतीस ना की या वन्ही लागल्यानंतर त्याला विझवण्यासाठी आपण संत व्हावं, पाणी व्हावं. झालं ना ग काम? मग कशाला आडकाठी आपण घालायची? होय दादा पटत, परंतु तू सोडून आम्हाला जाणार हेच आम्हाला पटत नाही. निवृत्तीनाथांच्या समोर मुक्ता गिरण सांगितली, दादा तुम्ही तरी सांगा, तुम्ही त्यांचे गुरु आहात, तुम्ही सांगा. ज्ञाना थांबला पाहिजे, ज्ञाना थांबला. अनेक जण सांगत होते. निवृत्तीनाथ शांत होते आणि ते बोलत होते. मी काय सांगणार, त्याचा निर्णय पक्का.
त्यानं माझ्याकडून आधीच परवानगी घेतली. प्रत्येक संत यायचे, निवृत्तीनाथांच्या जवळ यायचे, नमस्कार करायचे, परंतु निवृत्तीनाथ सुद्धा शांत. दिवस वाढत, एकादशीचा दिवस. शांत पद्धतीने सर्वांनीच नामदेवांचं वचन ऐकायला सुरुवात केली. ज्ञानदेवांनी आपलं कीर्तन केलं फक्त ज्ञानदेवांच्या वरच. आज चोखा सुद्धा उठून उभा राहायचा, काहीतरी म्हणायचं, चिपळ्या वाजायच्या, पुंडलिक वरदा हरी विठ्ठल जयघोष चालायचा. द्वादश झाली, दिवस ठरला होता त्रयोदश गुरुवार. द्वादश तशीच गेली, नेमका त्रयोदशीचा दिवस उद्या. आज ज्ञानेश्वर शांत. या 4 दिवसामध्ये महादेव, गोविंद, विठोबा आणि नारायण या 4 नामदेवांच्या मुलांनी समाधीचं ठिकाण निश्चित केलेलं. आज पुन्हा एकदा त्याच्यावर सडा रांगोळी घालावी म्हणून ती पुन्हा मुलं सिद्धेश्वराच्या वाम बाजूला असणाऱ्या एका विवरामध्ये त्यांनी प्रवेश केला. पुन्हा गाईच्या शेणानं ती जागा पूर्ण पवित्र सारवली. बसण्यासाठी ठिकाण उंच केले. निरंजनची वात वाढव. पुन्हा बाहेर अजान वृक्षाची सावली शांतपणे सर्वांना सुख देईल. इकडे आंघोळ झाली आणि ज्ञानदेवांना कुणीतरी माळा घालायला सुरुवात केली. कुणी तुळशीची, कुणी फुलाची, कुणी पात्रांची माळ घालायची आणि काही जण तर पुढं अगदी यायचे आणि फुलं पायामध्ये टाकायची. ज्ञानदेवांचे कोमल पाय त्या फुलावरून सहज चाललेले. आज आसमंत शांत शांत. दिवसाचा पहिला प्रहर झाला. ज्ञानदेव शांतपणे चालले. मुक्ता पाठीमागे होती, ती सांगायची, दादा बदलता येणार नाही का रे? एकच वाक्य, थांबणारे दादा. आज ज्ञानदेव काहीच बोलत, निशब्द आणि फक्त निशब्द. कुणाशीच काही बोलायचं, शांत. निवृत्तीनाथ सोबत होती, सोपान आणि मुक्ता पाठीमागे होती. चोखोबाच्या डोळ्यातून पाणी थांबतच नव्हतं, कारण या ज्ञानराज माऊलीनं 18 पगड जातींना एकत्र केलं आणि त्यांना उद्बोधन आणि ज्ञान दिलेलं होतं. त्याच्यामुळे चोखोबाची वाणी सुद्धा कवित्वानं बहरलेली. त्याची एक तारी साथ द्यायची, परंतु मन धरायचं नाही. आज ज्ञानदेव समाधीस्थ. अनेक जण उराउरी भेटायचे, प्रत्येक जण दर्शन घ्यायचे, काही जण टाचावर करायचे आणि बघायचे. एकदा शेवटचं दर्शन. ज्ञानदेव शांत शांत. पूर्ण आवाज आला, अरे वाट द्या. कोणीतरी येत आहे. जप लोकांनी वाट दिली. हातामध्ये असणारी काठी सुद्धा टेकत नव्हती खाली, ती हलत होती. कमरेमध्ये वाकलेली एक आजी. केस होते पूर्ण पिकले. सुरकुत्या अंगावरनं सगळ्या झालेल्या. पांढरं लख लुगडं दिसले. हातामध्ये असणारी काळवंडलेली काठी टेकत पुढे येत होती. कोणीतरी सांगितलं, वाट द्या. त्या आजीला वाट देत पुढे. फुलांची रास टाकलेल्या ठिकाणी आजी आली. तिने समोरच दृश्य बघितलं. ज्ञानदेव पुढे चालत. त्यांचं काहीही कुणाही लक्ष नव्हतं. डोळे असून सुद्धा कुणाकडे लक्ष जात नव्हतं, कारण फक्त त्यांना असं वाटत होतं, पहिलं तो गी काऊ कोकताई शकून गे माई सांग. तो घोंगडीवाला आपल्याला बोलवतो. त्यानं राधेला बोलवून घेतलं, तसा आपल्याला तो बोलवतो. त्याच्याशी एकरूप होण्यासाठी आपण चाललो. ज्ञानदेव शांत शांत शांत. काही अंतर गेल्यानंतर आजी पुढं. आजीच्या हातातली काठी कुणीतरी धरली. आजी तशीच खाली वाकली आणि ज्ञानदेवांच्या पायाला नमस्कार केला. आणि ज्ञानदेव भानावाले, आजी तुम्ही नाही, असं तुम्ही पानाई पाया पडायचे. ज्ञानदेवांनी सांगितलं, नाही हो नाही, मी तुमच्या ज्ञानाला पाया पडते. अरे आज माझी मुलगी असती तर तिला किती धन्यता झाली असती. या उमाबाईचं पारणं पेटलं असतं. ज्ञानदेवांची आजी आता पुढे आलेली. नातवाला घट्ट मिठी मारली आणि विचारत होती, आज
वळचणीचं पाणी आड्याला चाललं रे, वळचणीचं पाणी आड्याला चाललं. ज्ञाना वळचणीचं पाणी आड्याला चाललं. मोठ्यांच्या आधी लहानानं जाणं ज्ञाना सांगत होते. ज्ञानदेवाने शांतपणे आजीला बाजूला धरलं आणि सांगितलं, आजी इथं आल्यानंतर पाहुणे म्हणून राहावं, नीट नेटकपणा ठेवावं, जे कार्य आहे ते करावं आणि पुन्हा जावं. बोलता बोलता ज्ञानदेव बोलत होते, आजी जन्म हे उगव नये आणि समाधीस्थ होणं ही रात्र आहे. दोन्ही स्वीकारली पाहिजे. सूर्य आम्हाला रोज तेच सांगतो, आजी होय रे सगळं पटतं, पण तुझ्या आई पाहिजे होती रे. आजीच्या डोळ्यातून पाणी येत. ज्ञानदेव पुढे पुढे चाल. आजीला कोणीतरी सावध, थांबवा रे थांबवा, माझ्या ज्ञानाला थांबवा. आजी पाठीमागून बोलत होती. कोणच तिला काहीच प्रतिसाद देत. आजीच्या बोलण्याने नामदेवांचं हृदय हेरावलं गेलं. नामदेवांच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं, जरा रडायला लागलं. चोखा तर डोळ्यातून पाणीच थांबवत नव्हतं. जोखा पुन्हा पुन्हा पुढे जायचं. दिवसाचा दुसरा प्रहर चालू. काही घटका शिल्लक. सर्वांचीच मन हेलावली. ज्ञानदेव एका उंच जागी उभा राहील. सर्वांना नमस्कार. आपण मला भरपूर प्रेम दिलं. ज्या भगवंतानं दिले ज्ञान दिलं ते ज्ञान सुद्धा आपल्याला दिलं. शास्त्राचा उलगडा माझ्या मतीप्रमाणे मी केला. एवढंच माझ्या हातून कार्य होतं. त्याच्या पलीकडे काय? आणि कार्य झाल्यानंतर आपण इथे थांबणे याच्यासाठी समाधी. दुसरं काय? आज योग्य असणाऱ्या निवृत्तीच्या डोळ्यातून टप 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 पाणी पडायचं. आकाशामध्ये शांत शांत निरव शांतता. पक्षी सुद्धा आज आवाज करायची बंद झाली. स्वर्गाधिक देव जणू काही ढगाच्या आडून हे सगळं दृश्य बघत. झाडाची पानं सुद्धा वाजायची. वाऱ्यानं सुद्धा आज उसंत घेतली. ज्ञानराज योग्यांची माऊली. योग सामर्थ्य असून स्वतःसाठी कधीही त्यानं पत्करलं नाही. म्हणून आज कदाचित वाऱ्याला सुद्धा असं वाटलं की थांबावं आपण, विश्रांती. त्याला एकदा डोळे भरून बघावं. आज सुशीलाबाई सरस्वती बाई असतील किंवा महादेव शास्त्री, गणेश शास्त्री, मुदगल शास्त्री सगळेजण धायमुखून रडत होते. अरे लहान मुला असताना किती छळलं आम्ही, परंतु एक चकार शब्द सुद्धा कधी आमच्या डोक्यात काढला. पश्चाताप दग्ध असणारे हे कर्मठ लोक सुद्धा आदरण आहे. अलंकापुरीमध्ये जमलेले सगळेच लोक धायमुखून रडत होते, पण ज्ञानदेव मात्र शांत. उपदेशात रंगत. उपदेश संपला. सर्वांना नमस्कार. नामदेव पुढे झाले. निवृत्तीनाथ आज या सोहळा बघण्यासाठी पंढरपूरहून विठ्ठल आणि रुक्मिणी सुद्धा आले. पुष्पांचा वर्षाव लोक करत होते. त्याच्यातून वाट काढत काढत एका बाजूला निवृत्तीनाथाने धरलं, दुसऱ्या बाजूला नामदेवाने धरलं आणि तिथंच भगवंताला जाणीव झाली. आणि नामदेव 2 पावलं मागे झाले आणि देवाकडे बघत राहिले. देवा तुम्हाला सुद्धा? देव म्हणला, होय नामा, ज्या कार्यासाठी माझ्या ज्ञानराजाला पाठवलं ते कार्य पूर्ण केलं. मला नको काय यायला. जे डोक दिसला, भगवंताचं पितांबर दिसलं, हे भक्तीचं सामर्थ्य होतं. चोख्यानं नमस्कार केला. देवा तुम्ही सुद्धा, तुम्हाला सुद्धा असं वाटतं नाही का आमच्यामध्ये ज्ञानराज असावा? देव सुद्धा सांगत होते, नाही, त्याच्या इच्छेपुढे आम्ही कुठे. त्यानं निगमवल्ली प्रगट केलेली. तेव्हा हात धरला. निवृत्तीनाथाने हात धरला. हळूहळू त्या विवरामध्ये एक 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 टप्पा पायरी पूर्ण करत राहते. समोर एक हस्तलिखित लिहून ज्ञानेश्वरी पुढ्यात ठेवली. ज्ञानदेव पद्मासनामध्ये बसले. समोर असणाऱ्या भगवंताला नमस्कार केला. निवृत्तीनाथांना नमस्कार केला. नामदेवांना नमस्कार केला. पद्मासनामध्ये बसल्यानंतर पुढे ज्ञानदेवांनी नमस्कार करून शांत पद्धतीने डोळे बंद. निर्विकार स्वरूप. कुठलंच आकार आपल्याजवळ असू नये. निर्विकार. नामदेव बाहेर आले. निवृत्तीनाथ डोळे पुसत होते, उंका देत होती. एकदम आवाज आला, ज्ञानेश्वर माऊली की जय, ज्ञानेश्वर माऊली की जय.
जय जय विठोबा रखमाई, जय जय विठोबा रखमाई आवाज झाला आणि तसा चोका धाय नको रडाने खाली कोसळला. कोणीतरी पाण्यात तोंडामध्ये घातलं. चोखा उठून बसला. नामा पुढे आला. नामा रडत होता. नामा म्हणे, आज लोकाला दिनकर बाप ज्ञानेश्वर समाधिस्थ, बाप ज्ञानेश्वर समाधिस्थ. नामदेव सांगत शिळा पुढे केली गेली, शिळा लावली गेली आणि सर्वांचे डोळे पाणावले. आज प्रत्येकाला असं वाटत होतं जगूच नाही. सगळ्यांची शरीर होती पण कुणी प्राण नसल्याप्रमाणे सगळीच जण प्रेताच्या स्वरूपामध्ये केलं. आज दुःख वाटत होतं. मुक्ता उठली आणि दादाला जाऊन मिठी मारली. दादा काय रे, काय झालं? ज्ञान दादा आमच्यामध्ये नाही. वडील पण होतो ज्ञान, एवढं तिने आपण सांगितलं. होईल दिंड्या एक एक परतत होत्या, पाठीमागे जात. सगळे जणच पुन्हा आपापल्या गावी चालले आणि पुन्हा तिथं जात. आज कशातच कोणाचं लक्ष लागत नव्हतं. जवळजवळ एक मास निघून चाललेला होता. कारण कार्तिक वद्य त्रयोदशी गुरुवार दुपारी 12 वाजता ज्ञानदेवाने समाधी घेतली. वय वर्ष होतं 21 वर्ष 3 महिने 5 दिवसाचं फक्त. समाधीस्थ ज्ञान. तिन्ही भावनांना असं वाटायला लागलं पुन्हा आपण तीर्थयात्रा करायला जाऊ. आपण जिथं ज्ञानदेव नाही तिथं राहून काय उपयोग. अलंकापुरी सुनी सुनी वाटायला लागली. निवृत्तीनाथ, सोपान आणि मुक्ता दोघे तिघही निघाले. मजलदर मजल पुढे चालली. सासवड गाव आहे. 1 महिना उलटून गेलेला होता. सासवड मध्ये आल्यानंतर विश्रांतीच्या वेळी निवृत्तीनाथांना सोपान देवाने सांगितलं, दादा ज्ञान दादा गेल्यापासून नाही करमत रे. हे विश्वच खायला उठतं. होय सोपाना, मलाही तसंच वाटतं. मी समाधी घ्यावी. अरे सोपाना तू? होय दादा. दोघांच्या मध्ये बोलणं झालं. निवृत्तीनाथांचा आशीर्वाद घेतला. सोपान देवाने 1 महिन्यानंतर सासवडमध्ये समाधी. पुन्हा निवृत्ती आणि मुक्ता असेच चालत 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 पुढे पुढे जात चालली. पुढे चालली. ऊन वाढत होती. दुष्काळ वाढत होता. ऊन वाढतात त्या पद्धतीनं जणू काही आता तिमिर वाढलेलं होतं आणि मग मात्र आता वाटायला लागलं. काय मुक्ता शांत होती. जिथं जिथं निवृत्ती आणि मुक्ता होती त्या ठिकाणी वारकरी अगदी पताका घेऊन चाललेले होते. अचानकपणे आसमंत दाटून आलं. ढगांचा हलकल्लोळ माजला. विजा चमकायला लागल्या. निवृत्तीनाथांनी बघितलं. मुक्ता शांत, मुक्ता शांत शांत. ती पावलं टाकत पुढे चाललेली. सांभाळा, सांभाळा, माझ्या मुक्तीला सांभाळा. निवृत्ती अचानक बोलला, कोणीतरी माझ्या मुक्तीला सांभाळा. हो. बघता बघता वीज कोसळली आणि विजेचा लखलकाट इतका मोठा झाला की ती आसमंतामध्ये असणारी वीज जमिनीवर क्षणार्धात आली आणि एका क्षणात पुन्हा आपल्या मूळ ठिकाणी निघून गेली. मुक्ता दिशेनाशी झाली. सगळेच गेले. आज वळसीत रोजचं पाणी आड्याला गेलं. ज्येष्ठांच्या आधी कनिष्ठांचं जाणं झालं. निवृत्तीनाथांनी पुन्हा निश्चय केला. सर्व वारकऱ्यांच्या समोर उभा राहिल्याने सांगितलं, तुम्ही सगळेजण आमच्या बरोबर होता आहात, पण आता आमची विनंती मान्य करा. आपण सर्वांनी पाठीमागे फिरा. कोणीही माझ्या बरोबर येऊ नका. एकटेपणा मला द्या. सर्वच वारकऱ्यांना दुःख वाटायला लागलं. सर्वांचा निरोप घेतला. निवृत्ती एकटाच अलख निरंजन, अलख निरंजन एकटाच पुढे पुढे जायला. ज्या ठिकाणी गुरुने उपदेश केला त्या ब्रह्मगिरीच्या प्रदक्षिणा आठवायला लागल्या. इथं चालू आपण. याच ठिकाणी आपल्याला दिव्यत्व मिळालं. इथून पुढे आपला प्रवास चालू झाला. वडिलांनी देहांत प्रायश्चित्त घेतलं. आई देहांत प्रायश्चित्त घेतलं आणि पुन्हा लोकांनी सन्मानही दिला. ज्ञान प्रगट झालं आणि आता इथंच मूळ ठिकाणी आपण अंजली नावाची गुहा, ब्रह्मगिरीच्या अंजली नावाच्या गुहेमध्ये प्रवेश केला आणि योगाच्या सामर्थ्याने स्वतःच्या देहाचं निवृत्तीनाथांनी तिथंच विसर्जन केलं. तिथंच विसर्जन. कुंडली गरधारी